आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. रूपाने युगाला आरशासमोर उभं केलं. तसं युगाने नजर वर करून समोरच्या आरशात पाहिलं. पण स्वतःला आरशात बघून ती सुद्धा एकटक बघतच राहिली. मरून रंगाच्या त्या भरजरी लेहंग्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. मरून कलरचा तो लेहंगा तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होता. त्यावर शोभेल अशी मॅचिंग भरजरी ज्वेलरी तिच्या सौंदर्यात अजून भर पाडत होती. हातावर मेहंदी, त्यावरचा हिरवा चुडा, कपाळावरच्या मुंडावळ्या तिला या गोष्टीची जाणीव करून देत होत्या की आता ती या घराची सून होणार आहे, सक्षमची पत्नी होणार आहे. आता तिच्या नावापुढे त्याचं नाव जोडलं जाणार आहे. आजपर्यंत तिला जी लोक युगंधरा किर्लोस्कर म्हणून ओळखत होते, तेच आता तिला सौ युगंधरा सक्षम पाटील म्हणून ओळखणार होते. पण तिची ही नवी ओळख तिला खरंच हवी होती का? नक्की मला हवंय तरी काय? या प्रश्नाचं उत्तर शोधत ती स्वतःलाच आरशात निहाळत होती. काय झालं युगा? कसला इतका विचार करतेस? रूपा, हा जाई असती तर किती खुश झाली असती ना माझ्यासाठी. माझ्या नवरीच्या वेशातलं रूप बघून तिने माझी दृष्ट काढली असती. मला छातीशी कवटाळून ती खूप रडली असती. तिने मला सांगितलं असतं सासरी गेल्यावर तिथल्या माणसांची मनं कशी जिंकायची, नवऱ्यासोबत कसं वागायचं, सगळ्यांना आपल्या स्वभावाने आपलंसं कसं करायचं, हे सगळं तिने आज मला सांगितलं असतं ना ग. आज मला आईची खूप आठवण येते ग रूपा. त्या घरात फक्त ती एकच होती जिचं माझ्यावर खूप मनापासून प्रेम होतं, जिने माझ्याकडे कधीच ओझं म्हणून पाहिलं नाही. तिने माझ्याकडे फक्त तिचं बाळ म्हणून पाहिलं, तिचा अंश म्हणून तिने मला वाढवलं. बोलता बोलता कधी युगाचे डोळे पाण्याने भरले तिला सुद्धा कळलं नाही. अगं युगा, शांत हो. आज जरी काकू तुझ्यासोबत नसल्या ना, तरी त्या जिथे कुठे असतील तिथे तुझ्यासाठी खूप खुश असतील. तुला अशा या नवरीच्या साजस शृंगारात बघून त्यांना नक्कीच आनंद होत असेल अगं. रूपाने तिला एक मिठी मारली आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागली. समू, अरे आवरलं का रे तुझं? इकडे दुर्वा सक्षमच्या खोलीत आली होती. पण जशी तिची नजर सक्षमवर पडली तशी ती दारातच थांबली. नवर देवाच्या वेशात तो एखाद्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. थोड्या वेळासाठी तर तिला पण सत्यजितलाच पाहतोय की काय, असा भास झाला. तसं नकळतपणे तिच्या ओठांवर स्माईल आली. तिच्या कुशीत झोपणार ते इवलंसं बाळ आज बोहल्यावर चढणार होतं. मोठी आई, लागला ना शॉक? बघ ना, भाई किती भारी दिसतोय. दर्श सक्षमला तयार करत होता. चेहऱ्यावर स्माईल ठेवतच दुर्वा त्याच्या जवळ गेली. तिने स्वतःच्या डोळ्यातलं थोडंसं काजळ घेऊन त्याच्या कानामागे तीट लावलं. तशी त्याने एक स्माईल दिली.
खूप सुंदर दिसतंय माझं बाळ. बाळ? अगं मोठी आई, पुढच्या वर्षी याच दिवशी तुझं हे बाळ तुझ्या हातात त्याचं बाळ ठेवेल आणि तू त्याला बाळ काय बोलतेस? इथे गुडघ्यापर्यंत घातलेली पॅन्ट ध्रुव जोरात वर ओढत होता. त्याचं सोड ध्रुव, तुझं बघ. तुझं काय त्या पॅन्ट सोबत लढाई सुरू आहे? लढाई करत नाहीये ग मोठी आई, कपडे घालतोय. आता भाई इतका हँडसम दिसतोय म्हटल्यावर त्याचे करवले पण चमकले पाहिजेत ना. बर, आवरा तुम्ही मग. मी फक्त समू रेडी झालाय की नाही ते बघायला आले होते. चला, मी खाली जाते आता. आई, एक मिनिट. सक्षम त्याच्या कपाटाजवळ गेला. कपाट उघडत त्याने आतल्या ड्रॉवर मधून एक बॉक्स बाहेर काढला. तो बॉक्स घेऊन तो दुर्वा समोर येऊन उभा राहिला. हे काय समू? आय नो, तुम्ही युगासाठी मंगळसूत्र केलंच असणार, पण मी तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालू शकतो का? पण त्यावर दर्श आणि ध्रुव एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले. खर तर दुर्वाला पण थोडं आश्चर्यच वाटलं, पण तिने ते चेहऱ्यावर दाखवलं नाही. पण बाळा, लग्नाच्या विधीत पळ्यांचं मंगळसूत्र असतं. हे पेंडंट आहे ना, विधीसाठी हे नाही चालणार. पण हो, आधी ते मंगळसूत्र घातलं की मग हे मंगळसूत्र सुद्धा तू तिला घालू शकतोस. ओके, मग हे असू देत. हवं तर मी तिला हे नंतर देतो. तू स्वतः घेतलंयस हे तिच्यासाठी? दुर्वाने थेट सक्षमच्या नजरेत पाहिलं. तो एका क्षणासाठी गडबडला. त्याने तिच्या चॉईसचा इतका विचार का केला होता हे त्याला सुद्धा अजून कळालं नव्हतं. काय मोठी आई, तू पण काय प्रश्न विचारतेस? आता भाईने आणलंय म्हटल्यावर त्यानेच वहिनीसाठी घेतलं असणार ना. समू, तू जर खास तिच्यासाठी हे घेतलं असेल तर दे इकडे. बाकी दागिन्यांसोबत मी हे मंगळसूत्र सुद्धा ठेवते. तिने हात पुढे केला तसं त्याने चुपचाप तो बॉक्स तिच्या हातात ठेवला. दर्श, ध्रुव, 15 मिनिटात रेडी व्हा आणि समूला घेऊन खाली या. दुर्वा मंगळसूत्राचा बॉक्स घेऊन तिथून निघून गेली. क्या बात है भाई, तू तर चुपा रुस्तम निघालास की. ध्रुवने सक्षमच्या खांद्यावर हात ठेवला तसं सक्षमने त्याला फक्त एक लूक दिला. त्याचा तो लूक बघून ध्रुवने लगेच त्याचा हात खाली घेतला. इकडे खाली लग्नाच्या विधीसाठी एक छोटासा मंडप सजला होता. सगळीकडून फुलांचं सुंदर डेकोरेशन करण्यात आलं होतं. मधोमध होम पेटवला गेला होता. गुरुजी लग्नाच्या विधींची सगळी तयारी करत होते. एका मोठ्या चौरंगावर तांदळाने स्वस्तिक काढून त्यावर 7 सुपाऱ्या ठेवल्या गेल्या. हळदी कुंकू लावून त्यांचं पूजन करण्यात आलं. रूपा वॉशरूमसाठी आत निघून गेली. तशी युगा खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकी ओपन असल्यामुळे हवेची थंड झुळूक तिच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली. तसे तिने डोळे मिटले. 2 दिवसांपूर्वी पण माझं लग्न माझ्या मर्जीविरुद्धच होत होतं आणि आज पण माझं हे लग्न माझ्या मर्जीविरुद्धच होत आहे. पण तरीही दोन्ही सिच्युएशन मध्ये मला इतका फरक का जाणवतोय?
इथे पण तर सगळं माझ्या मर्जीविरुद्धच होतंय. पण तरीही जी हुरहुर, जी बेचैनी मला या 2 दिवसांपूर्वी जाणवत होती, ती आज जाणवत नाहीये. काहीच मनासारखं न घडून सुद्धा एक वेगळाच सुकून वाटतोय मनाला. या घरात अशी काय पॉझिटिव्ह एनर्जी आहे की इथे आल्यापासून मनाला एक प्रकारची शांतता जाणवते. असं वाटतंय काहीच आपल्या मनासारखं न घडून सुद्धा सगळं आपल्या मनासारखं घडतंय. नक्की अशी काय फिलिंग आहे ही? गुरुजींनी मुलाला आणि मुलीला बोलवायला सांगितलं. तसं दुर्वाने दोघांनाही बोलवायला पाठवलं. काही वेळातच सक्षम, ध्रुव आणि दर्श सोबत खाली आला. सत्यजितची नजर जेव्हा त्याच्यावर पडली तेव्हा तो सुद्धा काही क्षणांसाठी सक्षमकडे बघतच राहिला. त्याच्याही नकळत त्याचे ओठ हलकेच रुंदावले. क्या बात है मै हिरो. आज खरंच हिरो सारखा दिसतोय समू तू. शिवादा, विसरू नकोस की पाटील आहे तो आणि पाटलांचा नाद नाही करायचा. ते बोलतच होते तितक्यात सक्षमच्या हृदयाची धडधड थोडी तीव्रपणे वाढली. त्याच्या मनाला तिची चाहूल लागली होती. वाव, वहिनी किती सुंदर दिसते. जीवाचा आवाज त्याच्या कानावर पडला. सगळ्यांनी एकाच वेळी मागे पाहिलं. समोरून रूपा आणि अंतरा तिला घेऊन येत होत्या. तिची नजर खाली रोखली होती. दोन्ही हात एकमेकात गुंफून ती एक एक पाऊल पुढे टाकत होती. सगळे आपल्याकडेच बघतायत हे तिला जाणवत होतं. त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड सुद्धा थोडी जास्तच वाढली होती. एक वेगळाच नर्वसनेस ती फील करत होती. सक्षमची सुद्धा नजर तिच्यावर पडली. त्या क्षणासाठी तो सुद्धा भान हरपून तिच्याकडे बघू लागला. नवरीच्या त्या साज शृंगारात ती खरंच अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. तिच्या पैंजणांची ती छमछम त्याला इतक्या दुरूनही ऐकू येत होती. त्याच्यासाठी आजूबाजूचा सगळा आवाज जणू म्यूट झाला होता. सूर्या काका, तुमचा आधीचा डायलॉग थोडा चेंज करू का? पाटील तर आहेतच भारी, पण पाटलांच्या सुनांचा पण नाद नाही करायचा हा. ध्रुवच्या बोलण्यावर युगाने गडबडून नजर वर केली. पण समोर बघताच तिची नजर काही अंतरावर उभ्या असलेल्या सक्षमच्या नजरेला जाऊन भिडली. तसे तिच्या सुद्धा हृदयाचे ठोके तीव्र गतीने वाढले. त्याची ती रोखलेली नजर तिला अजूनही इतक्या दुरून जाणवत होती. तशी तिने पुन्हा गडबडून तिची नजर खाली केली. बापरे, हे सगळे असे का बघतायत माझ्याकडे? ध्रुव पण एकटक त्याच्या वहिनीकडे बघत होता. पण तितक्यात त्याची नजर तिच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या अंतरावर पडली. तसे त्याचे रुंदावलेले ओठ पुन्हा जागेवर आले. ध्रुव, जास्त काहीही झालेलं नाहीये, ओके? तो फक्त एक अपघात होता, पण आता सगळं ठीक आहे. ऑल इज वेल, ऑल इज वेल. त्याने स्वतःची समजूत घालून लगेच तिच्यावरची नजर हटवली. रूपा आणि अंतराने तिला त्याच्या समोर आणून उभं केलं.
पण तरीही अजूनही तिने सक्षमकडे पाहिलं नव्हतं. खूप गोड दिसतेस बघ. माई तिच्या जवळ येऊन तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर करत होत्या. तशी ती फक्त ओठांच्या कोपऱ्यात हसली. ती त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकणार तितक्यात माईंनी तिच्या खांद्याला पकडत तिला थांबवलं. आधी विधी करून घ्या, मग सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. तो तिच्यापासून एका हाताच्या अंतरावरच उभा होता, पण तरीही त्याच्याकडे नजर वर करून बघायचीही तिची हिंमत होत नव्हती. पण तो मात्र कुणालाही न घाबरता एकटक तिच्याकडे बघत होता. तिच्या मनाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होता. हे लग्न तिच्या सुद्धा मर्जी विरुद्ध होते हे तर त्याला माहिती होतं. पण तरीही जी बेचैनी, जी हुरहुर तो तिच्या चेहऱ्यावर एक्सपेक्ट करत होता, तसं काहीच त्याला जाणवत नव्हतं. उलट तिचा चेहरा अगदी शांत होता. एखादं वादळ येऊन गेल्यानंतर जसं सगळं वातावरण शांत असतं, तशी शांतता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. ते बघून त्याला जरा आश्चर्यच वाटलं. दुर्वाने तिच्या हाताला पकडलं आणि तिला पुढे घेऊन गेली. सक्षम सुद्धा पुढे गेला. दोघेही आपापल्या जागेवर येऊन उभे राहिले. दोघांच्याही मध्ये अंतरपाट धरला गेला. त्या पकडलेल्या अंतरपाटावरून तो अजूनही तिच्याकडे बघत होता. ती मात्र एकदाही नजर वर करून त्याच्याकडे बघत नव्हती. कदाचित तिच्याकडून ती हिंमतच होत नव्हती. हे असे एकटक का बघतायत माझ्याकडे? त्याच्याकडे न बघून सुद्धा तिला हे जाणवत होतं की तो एकटक तिच्याकडे बघतोय. त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड क्षणोक्षणी वाढत चालली होती. गुरुजींनी दोघांनाही हात पुढे करून अंतरपाटाला हात जोडून उभं राहायला सांगितलं. तसं तिने हात जोडले, अंतरपाटाला टच केले. त्यानंतर त्याचे सुद्धा त्याने दोन्ही हात जोडून अंतरपाटाला टच केले. पण हे करताना नकळतपणे त्याचा हात तिच्या हातांना लागला. तसं तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. नेमकं त्याच वेळी त्याचं सुद्धा लक्ष तिच्याकडे गेलं आणि पुन्हा एकदा त्यांची नजर एकमेकांच्या नजरेला जाऊन भिडली. खूप काही होतं त्या नजरेत. खूप सारे प्रश्न होते, असे प्रश्न ज्याची उत्तरं आता त्यांना आयुष्यभर शोधायची होती. पण त्या प्रश्नांसोबत त्यांच्या डोळ्यात दिसत होता तो एक वेगळाच सुकून. सर्वांच्या हातात अक्षदा दिल्या गेल्या. सर्वांनी अक्षदा मिळताच गुरुजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांजण संस्थितं गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान.
हॅलो जत्रा. सगळ्यात आधी तर खूप खूप सॉरी आणि खूप मोठं थँक्यू सुद्धा. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत खूपच खराब झाली होती. मी नियमित व्हिडिओ पोस्ट करू शकत नव्हते. इच्छा तर खूप होती, प्रयत्न सुद्धा खूप केले, कारण आम्हाला माहिती होतं तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहात. पण ते शक्य झालं नाही. पण या काळात तुम्ही सर्वांनी दाखवलेलं प्रेम, काळजी आणि पाठिंबा खूप मोलाचा आहे. आता मी हळूहळू बरी होते, म्हणूनच आजपासून नव्या उत्साहाने तुमच्यासाठी पुन्हा कथा सुरू करत आहोत. तुमचे हेच प्रेम आणि पाठिंबा आमची खरी ताकद आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना आजचा हा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.